आणि ही प्लेस अनबिलिव्हेबल आहे. असं वाटतं मी बाहेर गावी वगैरे आलो आहे. तुम्हाला दाखवतो ही प्लेस बघा. मी या लोकेशनवर ना आलो, फर्स्ट टाइम आलो फॉर शुअर. हे बघ इथे पण किती छान आहे. ये नको लपडी बिपडी नको. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असतील आणि माझ्यासारखे वीक नसतील. जसं की तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये समजलं असेल की आपल्या व्लॉगच्या कन्सिस्टन्सीमध्ये गॅप का झाला, कारण की मी जरा आजारी झालेलो. ठीक आहे, ते जास्त स्क्रीन टाईम माझा वाढलेला, नुसतं एडिट करा, अपलोड करा. तुम्ही तर बघत होतात किती आपण लगातार ब्लॉग्समध्ये टाकत होतो. तर आता आपल्याला आज जायचं आहे रील शूट करायला आणि माझ्यासोबत असणार आहे सॅम आणि सिद्धू. तर आपण त्यांना भेटू आधी. आता जस्ट मी फ्रेश वगैरे होऊन रेडी झालं आणि इथे गरमी इतकी जास्त होते ना, काय बोलू तुम्हाला. तर आता ऑलरेडी मला भूक लागली आहे, तर आपण पहिला खाऊन घेणार आहोत. मम्मीने काय बनवलं मम्मी जेवायला? हो चिकन. आज संडे आहे ना, कलेजी पेटा वगैरे. आणि तिथे त्या राईट साईडला वा इथे कोलंबी बघितलं. वेगळे वेगळे पकवान बनवलेत. मम्मी गावावरून आलीपासून ते ऐकतच नाही, एक ना एक काय ना काय बनवत जाते. बाय द वे गावावरून ही बघा, ही आली माझी छोटी बहीण सारण्या. अशी डान्स करून दाखव जरा. हाय बोल. हाय हाय गाईज. हा तर ही आली आहे, हिला मस्ती खोर आहे. लाईक करा, सर्व जणांना सबस्क्राईब पण करा. हो अजून काय, कुठे चालली? बाहेर चालली. बाय बाय. जेली जेली इथे आपलं जेवते मस्त. आता आपण जेवण घेऊ आणि डायरेक्ट बाहेर जाऊया. सिद्धू आला इथे. आता काय सीन? हा हा याच्यावरती आउट शूट करायचं ना मला, ब्रँडचं प्रमोशन. गाडी कुठे आहे? चल निघूया. सिद्धूचा आउटफिट बघा, हे काहीतरी वेअर केलं आहे. आता जरा आलेलो गाईज इथे शिरकरकडे. त्याकडे आपले शूज होते ना बूट्सवाले, तर त्याकडून घ्यायला आलेलो. आणि आता जायचं आपल्याला सॅमला शूज द्यायचे, तो पण आपल्यासोबत येतो शूट करायला. तर आता जाऊया आपण, इथून निघूया. आणि ते रस्ता एवढीच आहे की ते शूट करणार, सॉरी गाडी कशी आणणार इथे समजत नव्हतं. मग सिद्धू जरा बाहेरच थांबला. बूट्स आहे रे, बूट्स होते ना त्याकडे, घेतले आता. तर काय आता इथे खूप गरमी झाली आहे आणि आता आपण डायरेक्ट बँड्राला भेटूया. सॅम पण आपल्याला तिथेच भेटणार आहे. तर डायरेक्ट निघूया आता. सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही. आम्ही काय तिथे बँड्रा हिल रोडच्या इथे थांबलेलो. काकी आपला मित्र आहे तुझा सॅम. हाय ब्रो, व्हॉट्सअप. अरे तुमचा आणि दोघांचा म्हणजे आउटफिट सेमच झालं ऑलमोस्ट, सिद्धू आणि तुझा मॅचिंग. चल जाऊया तिथे शूटच्या लोकेशनवर. आम्ही इथे थांबलो जरा चिल करायला. आलाय गरमी होते, थंड पिऊन घेऊया बोललो. हे बाय छपरी लोकांना ड्रिंक घेतला, स्टिंग, होट लाल. तुमचे लोक कुठे? वाव नाईस. तर गाईज हा आहे ना हिल रोड आहे, ठीक आहे. आणि ह्या रोडला येतील ना तुम्ही, तर इथे ना एक गल्ली आहे. लेफ्ट साईडला अशी बघतील तर इथे आपल्याला जायचं शूट करायला. सिद्धू आणि सॅम गेले गाडी पार्क करायला, तर आपल्याला ह्या स्पॉटवरती शूट करायचं. गाईज तुम्ही तिथून सरळ स्ट्रेट चालत येतात ना, तर इथे बाहेर आला तर इथे स्ट्रेट गेलात ना तुम्ही, तिथे वेरोनिका कॅफे भेटेल तुम्हाला. तर हा गाईज कॅफे वेरोनिका आहे. त्या गल्लीतून आहे ना तुम्ही स्ट्रेट बाहेर आलात ना, तर इथे तुम्हाला असा भेटणार. हा स्ट्रीट पण खूप छान आहे शूटसाठी, तर बघू शकतात. प्रिटी लोकेशन आहेत. उलट त्या लोकेशनपेक्षा हे वाले बेटर आहेत ना, तुम्हाला काय वाटतं? इथे उलट चांगले आहेत आहे ना. तिथे जाऊन बघूया काय. चल. पण इथं गर्दी खूप आहे, सगळे असे कॅफे वेरोनिकासाठी लाईन लावून बसलेत. हे लोक आहेत ना नुसते चिक्स करतायत. काय बोलणार आहे लोकांना. कॅफे वेरोनिका तिथे आहे आणि ह्या साईडला बघा लोकेशन बघा, काय बॉम्ब आहेत भाई. मी या लोकेशनवर ना आलो, फर्स्ट टाइम आलो फॉर शुअर. हे बाई इथे पण किती छान आहे कॉर्नर्स. हे बाई इथे छान आहे ना सिद्धू. नाईस ब्रो. सगळं असं ओल्ड स्कूल आहे. गाईज मस्ट विजिट दिस प्लेस. इथे तुम्हाला अगर फोटोशूट वगैरे करायचं तर भाई बॉम्ब प्लेस आहे. म्हणजे डोळ्यांनी तुम्हाला, म्हणजे कॅमेऱ्याने तुम्ही बघताय जे, त्यापेक्षा खूप चांगलं असं, म्हणजे एकदम असं ओल्ड स्कूल आणि असं विंटेज तुम्हाला अगर हवे असेल तर इथे या. आणि हा जो क्रॉस बघतात ना तुम्ही, पाठी आहे,
इथे त्या विजय डीकेने इथे वाटतं जर रॅप वगैरे शूट केला तर तो हा क्रॉस होता. मला माहिती नव्हतं हावाला लोकेशन कसं येतो. आता मी स्वतः एक्सप्लोअर केलं इथे, तर तुम्हाला अगर इथे यायचं तर येऊ शकतात. आणि हे दोघं कुठे चालले ते कुठे. तर आता आम्ही जरा अजून पुढे आलो आहे आणि ही प्लेस अनबिलिव्हेबल आहे. असं वाटतं मी बाहेर गावी वगैरे आलो आहे. तुम्हाला दाखवतो ही प्लेस बघा. काय मस्त वाटतं आहे इथून ना, एकदम मस्त व्ह्यू आहे. ही प्लेस बघा. असं इथे पण म्हणजे तुम्ही असे फोटोज काढतात तर किती चांगली प्लेस आहे ही. मॅरी पॅलेस लिहिले. आता आम्ही विचार होतो इथे कुठेतरी शूट करायचा. गाईस तर आता आपण इथे शूट वगैरे करून घेऊया. रील्स वगैरे फोटोज वगैरे सगळे काढून घेऊया आमचं, आणि नंतर तुमच्याशी मी भेटतो. लोक बोलले इथे आपण जॉगर्स पार्कवरती शूट करूया, पण इथे खूप सारे लोक आहेत. आम्हाला इथे खाली जाऊन शूट करावं लागेल. आणि इथे सीलिंग आहे आणि तिथे बँडस्टँड आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्या पलीकडे अगर जाऊ ना आपण, तर जिथे आपण सीफाला जातो ना तो वाला रस्ता आहे, तर इथे जरा शूट करूया आपण, नंतर इथून निघूया आपण. पण इथे बोटनी जायला लागतं सीफायला. असं जाणार तर रिस्क आहे. गाडीने जाऊ आपण. पाण्यात नाही जाणार, डायरेक्ट विसर्जन. चले चल सॅम भेट. नेक्स्ट टाइम भेटू. आता हा ओके. सिद्धूचा आपल्या सोबतच आहे. आपल्या डायरेक्ट आपण घरी जाऊया. नजर काढते मम्मी. गाईस मम्मी आता केस काढते यांचे. पंख्यामध्ये केस अडकले आहे ना मम्मी. बाय द वे गाईज मी फायनली घरी आलो आणि आता जस्ट नजर काढली आणि आता काहीतरी खाऊन घेऊ आपण. खूप भूक लागली सध्या आपल्याला, तर आता खाऊन घेऊया. काय नजर उधळली नाही आता ते काय असतं. हे काय होतं. टिक्का लावले टिक्का. गाइस आयुष को सस्ते नशे हो गए हैं. आयुष काय होते तुला. कराटे शिक राहू. गाइस हे बघ मोबाईल मध्ये काहीतरी बघतोय आणि इथे असं हरकती करायला लागला. आपली बिपडी नका करू. अरे ती रडली बघितलं. मित्रांनो डिनरमध्ये बनलं चिकन आणि आता आपण खाऊन घ्या. मस्त टेस्टी बनला, एकदम टेस्ट केला मी जस्ट. डेझर्टमध्ये आपण खाऊया आता फालुदा. तुम्ही तर खाऊन आलेला रे, बाहेरून खाऊन आईस्क्रीम आलेला. पण सोबत खाऊन आलो. शाने आहे रे. आजसाठी फक्त इतकंच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.